सुस्वागतम श्रोत्यांनो. अतिशय अविश्वसनीय आणि धक्कादायक अशी ही माहिती आहे. प्रकाश वाखरे यांनी ही आपल्यासाठी आणलेली आहे. डी पोधेगई चॅनलवर निवृत्त IAS अधिकारी श्री PM नायर यांची मुलाखत प्रसारित झाली होती. ते डॉक्टर अब्दुल कलाम सर राष्ट्रपती असताना त्यांचे सचिव होते आणि त्या मुलाखतीत त्यांनी भावनेने भरलेल्या आवाजात जे सांगितले त्याचा सारांश हा येथे केलेला आहे. श्री नायर यांनी कलाम इफेक्ट नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. चला तर मग ऐकूया काय म्हणत आहेत. डॉक्टर कलाम जेव्हा जेव्हा परदेशात जायचे तेव्हा त्यांना महागड्या भेटवस्तू मिळायच्या. अनेक राष्ट्रे भेट देणाऱ्या राष्ट्रप्रमुखाला भेटवस्तू देण्याची प्रथा पाळतात. भेट नाकारणे म्हणजे त्या राष्ट्राचा अपमान आहे आणि भारताची नामुष्की, म्हणून ते त्या स्वीकारायचे. परत आल्यावर भेटवस्तूंचे फोटो काढून यादी करून रेकॉर्डला सुपूर्द करायचे. नंतर त्यांनी त्या कधीच पाहिल्या नाहीत. राष्ट्रपती भवनातून बाहेर पडताना भेटवस्तूमधील एक पेन्सिलही त्यांनी घेतली नव्हती. 2002मध्ये डॉक्टर कलाम यांनी पदभार स्वीकारला. त्या वर्षी रमजान महिना जुलै-ऑगस्टमध्ये आला होता. राष्ट्रपती इफ्तार पार्टी आयोजित करतात. ही सामान्य प्रथा आहे. डॉक्टर कलाम यांनी श्री नायर यांना विचारले, जेवण केलेल्या लोकांसाठी मी पार्टी द्यावी का? त्यासाठी किती खर्च येईल ते कळवा. श्री नायर यांनी 22 लाख खर्च येईल असे सांगितले. डॉक्टर कलाम यांनी ते पैसे निवडक अनाथाश्रमांना अन्न, कपडे आणि पांघरुणांच्या स्वरूपात दान करायला सांगितले. अनाथाश्रमांची निवड राष्ट्रपती भवनाच्या टीमवर सोपवली आणि त्यात डॉक्टर कलाम यांचा सहभाग नव्हता. निवड झाल्यावर डॉक्टर कलाम यांनी श्री नायर यांना त्यांच्या खोलीत बोलावून 1 लाख रुपयांचा चेक दिला. हे माझ्या वैयक्तिक बचतीतून देत आहे, कोणालाही सांगू नका असे म्हणाले. श्री नायर धक्का बसून म्हणाले, सर मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगेन. लोकांना कळले पाहिजे इथे खर्च करायचा पैसा दान करणारा आणि स्वतःचाही पैसा दान करणारा माणूस आहे. कट्टर मुस्लिम असूनही डॉक्टर कलाम यांनी अध्यक्ष असलेल्या वर्षामध्ये इफ्तार पार्ट्या घेतल्या नाहीत. डॉक्टर कलाम यांना होय सर म्हणणारे लोक आवडत नव्हते. एकदा भारताचे सरन्यायाधीश आले असताना एका विषयावर डॉक्टर कलाम यांनी आपले मत सांगून श्री नायर यांना तुम्ही सहमत आहात का असे विचारले. श्री नायर म्हणाले, नाही सर, मी सहमत नाही. सरन्यायाधीश थक्क झाले. राष्ट्रपतींशी असहमत होणे आणि तेही एवढ्या उघडपणे एका नागरी सेवकाला अशक्य. श्री नायर म्हणाले, अध्यक्ष नंतर मी का सहमत नव्हतो ते विचारतील. कारण तर्कसंगत असेल तर 99% ते त्यांचे मत बदलतात. डॉक्टर कलाम यांनी त्यांच्या 50 नातेवाईकांना दिल्लीला आमंत्रित केले. ते सगळे राष्ट्रपती भवनात राहिले. त्यांच्यासाठी त्यांनी स्वतःच्या पैशातून बसची व्यवस्था केली. कोणतीही सरकारी गाडी वापरली नाही. त्यांचा राहण्याचा, जेवणाचा हिशोब डॉक्टर कलाम यांच्या सूचनेनुसार केला गेला. बिल 2 लाख रुपये आले. ते कलामांनी स्वतः भरले. देशाच्या इतिहासात असे कोणीच केले नाही. आता क्लायमॅक्स ऐका. डॉक्टर कलाम यांचे मोठे बंधू एका आठवड्यात त्यांच्या खोलीतच राहायला आले होते. त्यांच्यासोबत राहिले. डॉक्टर कलाम यांना त्यांचे बंधू सोबत असावेत असे वाटत होते. ते जाताना त्या खोलीचे भाडेही डॉक्टर कलाम भरू इच्छित होते. एका देशाच्या राष्ट्रपतीला आपण राहत असलेल्या खोलीचे भाडे द्यावेसे वाटणे याची कल्पना करा. हे खूप झाले असे वाटून कर्मचाऱ्यांनी याला मान्यता दिली नाही. कलाम सर कार्यकाळाच्या शेवटी राष्ट्रपती भवन सोडताना सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आदर व्यक्त केला. श्री नायर यांच्या पत्नीला पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्या अंथरुणात होत्या, म्हणून ते एकटेच आले. डॉक्टर कलाम यांनी तुमच्या पत्नी का आल्या नाहीत असे विचारले.
अपघातामुळे अंथरुणात आहेत असे सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी श्री नायर यांनी त्यांच्या घराभोवती खूप पोलीस पाहून काय झाले असे विचारले. भारताचे राष्ट्रपती तुम्हाला भेटायला येत आहेत असे सांगण्यात आले. ते आले आणि त्यांच्या पत्नीला भेटून थोडा वेळ बोलले. कोणत्याही देशाचा अध्यक्ष अशा छोट्या कारणासाठी एका नागरी सेवकाच्या घरी भेट देत नाही असे श्री नायर सांगतात. तुमच्यापैकी अनेकांनी ही मुलाखत पाहिली नसेल म्हणून तपशील दिला आहे. APJ अब्दुल कलाम यांचे धाकटे बंधू छत्री दुरुस्तीचे दुकान चालवतात. कलाम यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी श्री नायर यांना भेटल्यावर त्यांनी श्री नायर आणि बंधू दोघांनाही आदर म्हणून त्यांच्या पायांना स्पर्श केला. मुख्य प्रवाहातील माध्यमे हे दाखवत नाहीत कारण याला TRP नाही. म्हणून ही माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मागे ठेवलेल्या मालमत्तेचा अंदाज 6 पॅन्ट, 2 DRDO गणवेश, 4 शर्ट, 2 DRDO गणवेश, 3 सूट, 1 पाश्चिमात्य, 2 भारतीय, 2500 पुस्तके, 1 फ्लॅट तो त्यांनी दान केला आहे, 1 पद्मश्री, 1 पद्मभूषण, 1 भारतरत्न, 16 डॉक्टरेटच्या पदव्या, 1 वेबसाईट, 1 ट्विटर खाते आणि 1 ईमेल ID. त्यांच्याकडे TV, AC, गाडी, दागिने, शेअर्स, जमीन किंवा बँक बॅलन्स नव्हता. गेल्या 8 वर्षांची पेन्शनही त्यांनी त्यांच्या गावाच्या विकासासाठी दान केली होती. ते खरे देशभक्त आणि खरे भारतीय होते. सर, भारत तुमचा कायम ऋणी राहील. मग श्रोत्यांनो, आपणही असाच त्यांचा आदर्श घेऊन फुल न फुलाची पाकळी आपल्या देशासाठी केली पाहिजे. खरं की नाही? काय वाटतं तुम्हाला?